तसं लढत आपल्याला अखेर पाहायला मिळाली, परंतु विजय झाला ग्रीष्मा 11 आमनेपाडाचा। 12 मध्ये 51 करायच्या होत्या। आमनेपाडाचे प्रेक्षक घरी टीव्ही बंद करून बसले होते की रिलॅक्स मध्ये आता मॅच आपण जिंकणार आहोत, परंतु आता त्यांनी जर पुन्हा YouTube चालू केलं असेल तर त्यांना देखील धक्काच बसला असेल। झालं गेलं होऊन गेलं, परंतु आता पुढील मॅच कडे या सर्व लक्ष घ्यावा लागतील गोष्टी आणि तसा खेळ करावा लागेल। जाऊया आपण पुढील मॅचच्या दिशेने। या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुमच्या समोर रंगेल बालगोपाल सोनाली पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट बापगाव असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते आहे। धीरज आणि त्याच्या सोबतीला बॅटर सागर अर्थातच सॅगी। विश्वास गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय मनोज पाटील। मनोज सांगा आता पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही त्यांना पाहणार आहात या मॅच मध्ये। विश्वास गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। गोलंदाज विश्वास तयार होतो। राईट आर्म ऑफ द विकेट। पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज, बॉल मागे जातोय। थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं। शॉट थर्डला एक जाऊ स्कोर सुरू केला जाते या ठिकाणी बॅटर धीरजच्या माध्यमातून। धीरज ऑफ द मार्क विथ अ सिंगल। सागर वनगा ऑन स्ट्राइक असेल। पॉवर प्लेचा एक स्टाइलिश बॅटर आणि नेहमीच पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा बॅटर आहे। तो खेळ त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल का? कारण मागचा सामना जवळजवळ फक्त 3 धावांनी पराभूत झाला। एक वेळा सावध चीप केलाय हवेत त्या बॉल। मिड ऑफचा फील्डर डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये। फलंदाज बाद, धक्का लागेल पहिला बालगोपाल सोनाली पाडाला। आपण पाहतोय लेग लांच करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा। अवांतर धाव इथे मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 2 धावा। 2 ऑन द बोर्ड। विश्वास इज ऑन द बॉलिंग मार्क हियर। फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस। पॉवर प्ले इज गोइंग ऑन। खूप चांगली उंची आहे विश्वासकडे आणि तो त्याचा फायदा उचलतोय। चांगले पूर्ण लांबीचे बॉल ही हाताळताना दिसले यावेळेला। सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय। डॉट बॉल ची समाप्ती। विकी ऑन स्ट्राइक। विकीनं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली, तोच विकी आता मैदानामध्ये एंटर झाले, परंतु पहिला बॉल त्याच्या समोर डॉट तुम्हाला बघायला मिळाला। विश्वासवरती जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासावरती सध्या तरी तो सार्थकी ठरणारी कामगिरी करतोय।
यावेळेला समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड जबरदस्त फटका. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्यात. चांगला स्ट्रोक होता ओव्हर द बॉलर रेट. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा बॉल बाहेर काढला, परंतु लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित होता. तो आला आणि अखेर त्यानं बॉल अडवला आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 4. विकी खेळतोय 2 वर. 2 चेंडूचा सामना त्याने केला. सागर 0 बाद झाला. त्याच्यानंतर जबाबदारी स्वीकारणं गरजेची आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न कट केलाय. पॉइंटला झेल पकडली. फलंदाज बाद. 1 more wicket down. थोडासा आता चेंजेस करण्यात आलेला आहे. अशोक तरेला वर बॅटिंग करण्यासाठी पाठवलेला आहे. खर तर अशोक तरेकडे फार कमी वेळा फलंदाजीची संधी मिळते. आता संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, परंतु इथून आता अडचणीतून तो बाहेर काढणार का? सोडून दिला बॉल. दिशाहीन चेंडू होता. खूप जास्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर 1 धावेने पुढे जाताना 5 वर. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. विश्वासनं खूप चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. 5-5 षटकांच्या मॅचेस एक चांगला निर्णय आमच्या आयोजकांच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि खूप चांगला क्रिकेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट टू विकेट जाण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा एक्स्ट्राच्या रन्स खर्च केल्या जातात आणि या रन्स कदाचित महागात पडतील. पुन्हा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल 7 या आकड्यावर तुम्ही पाहतायत. आई गावदेवी बापगाव when the toss and they have elected to field first here in first 5 over. आणि बॅटिंग करत असताना बालगोपाल सोनाले पडायला सुरुवात जी हवी होती ती मिळाली नाही, परंतु आता गोलंदाज विश्वास सातत्याने एक्स्ट्राच्या धावा खर्च करताना दिसलाय. या धावा कुठेतरी वाचवणं गरजेचे आहेत. यावेळेला चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केले. बॉल आता नाही थांबणार. सरळ निघून जातोय. कवच सीमा पार. 4 धावा चौकार. Was have a look at that action replayer. थोडीशी जागा मिळाली. तीरश तरे त्याचा क्लास उंच आहे. सातत्याने तो सलामीला येतो आणि त्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच विरेन स्पोर्ट भावाले वर्सेस ग्रीष्मा 11 आमनेपाडा असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. बघा मागच्या दोन्ही मॅचेस तुम्हाला आठवत असतील. शेवटच्या बॉल पर्यंत त्या मॅचेस गेल्या आणि दोन्ही वेळेला शेवटच्या बॉलवर गोल्डन षटकाराचीच गरज होती. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी सुनील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. हा तोच सुनील आहे ज्यानं ALPL ची स्पर्धा गाजवली आहे. मला अजूनही आठवतोय तो सामना आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये यात सुनीलनं 6 धावा डिफेंड केल्या होत्या. जांभूलपाडाच्या विरुद्ध तो सामना होता. ओ मनोज पाटील यांना तो सामना आठवत असेल. सध्या अंपायर आहेत ते. डॉट बॉल न सुनीलने या ठिकाणी सुरुवात केली आहे. फर्स्ट बॉल डॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. स्ट्राइक एंडला बॅटर अशोक तरे.
एक्सपिरियन्स कंपेनर बॉलिंग फार सुंदर करत आल्या, परंतु आता फलंदाजीची जबाबदारी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ब्युटिफुल आउट स्विंगर, काय चेंडू आहे, अप्रतिम लेग कटर. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर पडला बॉल आणि वाव, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव अँड जस्ट लाईक अ जिमी अँडरसन. व्हेरी गुड आउट स्विंगर. वन्स अगेन पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. अपील जोरदार झाली आहे त्या ठिकाणी, परंतु आणखी एक लागोपाठचा दुसरा हा डॉट चेंडू, सलगचा तिसरा डॉट चेंडू आलाय. क्या बात आहे सुनील. हे मैदान आणि सुनीलचं फार जवळचं नातं आहे. या मैदानावर तो नेहमीच चमकलाय. चाहे आपने कलर से चमके या ना चमके, लेकिन गेंदबाजी तो चमकदार करते हुए. अशोक समोर इन स्विंगर होता. दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. गुणवान खेळाडू आहे, स्किलफुल खेळाडू आहे आणि तो त्याचा स्किल या ठिकाणी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचा चौथा डॉट बॉल. अशोक तरेला वर पाठवण्याचा जो काही निर्णय होता, तो आता निर्णय मी म्हणेल अंगलट येत असताना बालगोपाल सोनाली पाडा संघाच्या अंगलट हा निर्णय आता आलेला असं म्हणूया आपण. सुनील लागोपाठ 4 डॉट. पाचवा बॉल षटकातील. ओहो, या ठिकाणी पहा एज होती, कॅच ड्रॉप, परंतु धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद आणि अखेर अशोक तरेच्या खेळीचा अंत या ठिकाणी होतोय. आणि अखेर धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. 11ला 2 गडी बाद. नवीन बॅटर सतीश मैदानामध्ये एंटर होतोय. आय थिंक सतीश पहिल्या मॅच मध्ये नव्हता, परंतु आता त्याच्या येण्यानं बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग झाली आहे. परंतु यावेळेला बॅटिंग ऑर्डर मध्ये ज्या चुका झाल्या, अशोक तरेला वर पाठवण्याचा जो निर्णय होता, तो निर्णय मी म्हणेल पूर्णपणे चुकीचा होता. कारण 5 चेंडू त्यानं फेस केले, एकही धाव त्याला बनवता आली नाही. नवीन बॅटर सतीश. अकराला 3 आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळेल का? सुनील. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, कटर पाहायला मिळाला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आउट स्विंगर होता, परंतु अधिक बाहेर वळाला असं अंपायरनं सांगितलं आणि अखेर पहिली धाव या षटकामध्ये तुम्हाला बघायला मिळाली. सुनीलच्या ओव्हरमध्ये टीम सोनाली पाडासाठी पाहू शकता. थोडीशी बोटं फिरवली, आउट स्विंगर पाहायला मिळाला. जणू काय लेदर बॉल इथे या ठिकाणी हाताळतोय सुनील. ज्या प्रकारे त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती, 12ला 3 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये चांगले रन्स आले, परंतु या षटकामध्ये यावेळेला लोवा फुल टॉस यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारे डिग आउट करत असताना आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होते आणि एकच धाव घेण्याची वेळ फलंदाजांकडे होती. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना तुम्ही पाहता 2 षटकांच्या अखेरीस आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल 13ला 3 गडी बाद. गोलंदाजीमध्ये आता निलेशचा वापर या ठिकाणी करण्यात आला. मागचा सामना अजूनही प्रत्येकाला आठवत असेल. पंडित गोडेनं काय सुरुवात केली होती बापगावच्या विरुद्ध, परंतु तो बाद झाल्यानंतर सपशेल नांगी टाकताना दिसला संघ आणि त्या कमी धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी ठरला होता बापगावचा संघ. तोच बॉलिंग अटॅक आता या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला. निलेश राउंड द विकेट. सतीश समोर ऑन साइडला उडवल्या बॉल हवेत आहे. मिस टायमिंग
डाऊन दी बॉल फिल्डर आणि विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे. विकेट मिळाली या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन. खेळाडू बाद झाला सतीश हरट. निलेशला मिळाली आहे पहिल्याच बॉलवर सफलता. राऊंड द लेग आपण पाहतोय की गोलंदाजी करतोय, राऊंड स्टंप गोलंदाजी करतोय आणि थोडंसं पडल्यानंतर थोडी त्याला मुवमेंट मिळाली. अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न होता आणि खेळाडू या ठिकाणी सतीशला बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. नवीन बॅटर साहिल तरे मैदानामध्ये एंटर झाला. 13-4 नाजूक स्थिती आपण पाहतोय बालगोपाल सोनालीपाडा संघाची. हा चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला स्वीप करण्यात आला. लोवा फुल टॉस वर घेऊन डीप मध्ये स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी होतोय परंतु नकार आला आणि अखेर एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं दोन्ही फलंदाजांना. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 14 ह्या आकड्यावरती 14 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 इम्पॉर्टंट विकेट. गाड घेतोय बॅटर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. लेक्समचा गाड घेऊन या ठिकाणी खेळतोय धीरज. धीरज 2च बॉल आतापर्यंत खेळलाय, त्याच्यामध्ये एक चौकार पाहायला मिळाला. रिव्हर्सचा प्रयत्न, जोरदार अपील. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटनं रन्स येत नाहीयेत म्हणून आता या ठिकाणी थोडासा अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता धीरजचा, परंतु तोही अपयशी प्रयत्न तुम्हाला बघायला मिळाला. हे पाहू शकता रिप्ले मध्ये त्याच्या थाईला बॉल लागला. डॉट चेंडू या ठिकाणी येतोय. निलेश कमाल करतोय. ऑफ कटर होता विथ द स्विंग एक्झिक्युशन. पुन्हा स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गणेशच्या माध्यमातून. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 15 धावा. करंट रन रेटचा विचार केला 5.63च्या सरासरीनं धावा बनतायत आणि प्रोजेक्टेड स्कोर याच सरासरीनं बनत राहिल्या तर फक्त 29 आहे 5 ओव्हर्स मध्ये, परंतु 29 इनफ नाहीयेत ते ठाऊक आहे बालगोपाल सोनाली पाडाला. हो, यावेळेला जबरदस्त पॅडल स्वीप. काय फटका आहे, बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. इट्स 4 रन. चौकार या ठिकाणी आला आणि अखेर धावांची कोंडी फोडण्याचं काम या ठिकाणी साहिल तरेनं केलेलं आहे. चौकारानं धावसंख्या तुम्ही पाहतायत 19 आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 19 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिल्या इनिंग्स नंतर ग्रीष्मा 11 आमने पाडा आणि वीरेन स्पोर्ट भावाले दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण तयार राहायचं आहे. पार्टनरशिपची गरज आहे. आता दोघे बॅटर जे मैदानात आहेत धीरज आणि साहिल दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार तुम्हाला बघायला मिळालाय. येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही आपण पाहते सोनूचं येणं बाकी आहे, तो देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. ओमकारकडे देखील क्षमता आहे. स्कोर तुम्ही पाहताय 19. आशिष एक चांगला बॅटर आहे, परंतु सध्या ही जोडी, या जोडीवरती भरपूर काही निर्भर असेल. साहिल आणि धीरज. 19-4 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. निलेश एक चौकार त्याच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत लागोपाठचे 2 चेंडू डॉट आल्यानंतर राऊंड द विकेट ना पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ, थोडा खाली राहणारा बॉल होता. बॅटरच्या बरोबर कीपर देखील बीट झाला, परंतु धाव इथे मिळणार नाही. हा चेंडू येते डॉट आणि याच बरोबर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19-4 संघाची धावसंख्या. बालगोपाल सोनाली पाडा बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर. या ऐकूया आपण पुन्हा डीजे.
शौकीन आहे. ज्या प्रकारे आपण सॉंग्स ऐकतो आणि तसेही क्रिकेटच्या बरोबर आपल्या विभागामध्ये बैलगाडा शर्यत प्रेमी देखील भरपूर आहेत. शेतकरी वर्गाचा पारंपरिक खेळ आणि अखंड महाराष्ट्र आज आपण पाहतोय की बैलगाडा शर्यत आवर्जून शौकीन तुम्हाला पाहायला मिळालेत आणि गरजेचं आहे. असे मातीतले खेळ टिकून ठेवणं देखील गरजेचं आहे, परंतु तो खेळ खेळाप्रमाणे खेळणं गरजेचं आहे. 19ला 4 मागची जी स्पर्धा झाली लक्ष्य चषक, सुनीलला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी फर्स्ट ओव्हर मध्ये पाहायला मिळाली होती. धीरज समोर रेन स्विंगर होता, पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. बॅटला हलकासा स्पर्श झाला, बॅटची आतली कडा लागली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहतात 20 आकड्यावर 20 रन्स. यश म्हात्रे सध्या आमच्या सोबत ऑनलाईन गुणलेखन करतात. किरण थले अँड टीम एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. खूप वेळानंतर आता भेट झाली. सध्या आपण पाहतोय की वॉल स्क्रीन जेव्हापासून एसके एंटरटेनमेंटची आलेली आहे तेव्हापासून लाईव्ह ब्रॉडकास्टिंग कडे थोडंसं कमी कॉन्सन्ट्रेट राहिलेलं आहे, परंतु ते जरूर पुन्हा आपल्या सेवेसाठी सज्ज झालेले आहेत. तुम्ही कधी कॉल करा, कुठली इव्हेंट असेल, कॉल असेल, आवर्जून एसके एंटरटेनमेंट तुमच्या सेवेसाठी हजर राहणार. 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. सुनीलचा एक्स्ट्रा राईज होणारा बॉल, अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतात. बॉल अडवला, फेकणार तोपर्यंत फलंदाजांकडे वेळ होती ती फक्त 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना तुम्ही पाहतात 22 आकड्यावरती. इथून आता मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण डावामधील फक्त 10 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. मागचा सामना तुम्हाला आठवतोय की जिथे भरपूर मोठं लक्ष किरण पाटीलनं पार करायला आणलं होतं, म्हणून तुम्हाला इथून चांगले रन्स बनवणं गरजेचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुनील. Oh, swing and miss, beautiful ball here, little bit movement is there. थोडीशी हालचाल आपल्याला चेंडू मध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल. हे पाहू शकता, पडला बॉल आणि थोडासा स्ट्रेटर वन, थोडा सरळी गेला. बॅटरने ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केला होता त्यापेक्षा थोडासा मूव झाला आणि अखेर हा चेंडू डॉट येतोय. आतापर्यंत सुनीलनं दुसरा षटक सुरू केलाय. 8 चेंडू 9 चेंडू त्यानं पूर्ण केलेत आतापर्यंत त्याच्या स्पेल मधून आणि फक्त 5 धावा खर्च केलेत. यावरून त्याची ॲक्युरसी आणि त्याच्या गोलंदाजीचं स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळतंय. यावेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता, फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फोर्स करण्यात आला. एकच धाव तिथे मिळेल. फुल टॉस चेंडू देखील प्रॉपर एक्झिक्युशन करता आलं नाहीये. साहिल तरे चांगला बॅटर आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु त्या क्षमतेवरती त्याला खरं उतरावं लागेल, कारण आता संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. फक्त 8 बॉल या डावामधून आता शिल्लक राहिलेले आहेत आणि धावसंख्या तुम्ही पाहताय 23 आहे. 8 चेंडू मध्ये आणखी 20 प्लस जाण्याचा प्रयत्न आवर्जून करावाच लागेल. या मॅच मध्ये वापसी करण्यासाठी बालगोपाल सोनालेपाडा संघाला अथवा आई गावदेवी बापगाव या विजयावरती शिक्कामोर्तब करेल. सुनीलचा पुढचा बॉल लेग कटर होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक चेंडू येतोय डॉट. पहिल्या मॅच मध्ये काय कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता बालगोपाल सोनालेपाडाचा, परंतु या मॅच मध्ये सपशेल नांगी टाकत असताना एकही बॅटर प्रॉमिसिंग दिसत नाहीये. धीरजनं चौकारानं सुरुवात केली होती डावाला, परंतु तोही आता दबावामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. याचं कारण उत्तम दर्जाची गोलंदाजी. सुनीलचा पुन्हा एकदा एन स्विंगर होता, यावेळेला ऑफ कटर होता. किती ऑफ कलर बॅटर दिसून आला हे आता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. लागोपाठ डॉट वरती डॉट पाहायला मिळाले आणि काय स्पेल हाताळले सुनीलनं. विकेट त्याला मिळाली नाही, परंतु 2 षटकं हाताळली आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. ग्रेट बॉलिंग, एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडनं बघायला मिळाली.
4 षटकांचा खेळ समाप्त. 23ला 4 गडी बाद. परंतु त्या गोलंदाजांना चांगल्या रन्स देखील तुम्ही उभं करून देणं गरजेचे आहे सुरुवातीला बॅटिंग करत असताना. परंतु त्या रन्स या ठिकाणी जोडता आलेल्या नाहीयेत. म्हणून किमान आता इथून 20 धावा जोडल्या या ओव्हरमध्ये, 15+ धावा जरी जोडल्या तरी बालगोपाल सोनाली पाडाकडे एक चांगलं बॉलिंग युनिट आहे. ती या धावांवर चॅलेंज देऊ शकतात गावदेवी बापगाव संघाला. भाबाले वर्सेस मॅच तुम्ही पाहणार आहात. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. कॅप्टन आपण टॉस साठी यावं. पहिलाच बॉल सर्व्हिसचा अक्रॉस निघत होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अवांतर धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 24 धावा, 24 रन्स. वीरेन स्पोर्ट बावाले वर्सेस ग्रीष्मा 11 आमनेपाडा. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण रेडी राहा. सर्व्हिसचा बॉल पुन्हा एक अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न केलायचा होता. ऑन साइडला बॉल येतो एक्सा कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. धावबाची संधी असेल परंतु थ्रो थोडासा आपण पाहिलं तर अपूर्ण आला आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. 2 धावा कंप्लीट. स्कोर मोजअप विथ डबल. टीमची टोटल तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 26 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. राऊंड द विकेट. या वेळेला हा चेंडू आपण पाहतोय शफल होऊन पुन्हा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि ते बघता बघता एक धाव पूर्ण झालेली आहे. अनेकदा आपण फलंदाज साहिलचा स्ट्रगल पाहिलेला आहे. सबशेल फेल ठरला या मॅच मध्ये. जो विश्वास त्याच्यावरती दाखवून त्याला वर पाठवलं बॅटिंग करण्यासाठी, त्या विश्वासाला सार्थकी ठरणारी भूमिका मात्र त्याची आपल्याला बघायला मिळाली नाहीये. अतिशय खराब खेळ या मुख्य मॅच मध्ये करत असताना 27 धावा. प्रत्येक बॉलवर 1-1, 2-2 धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा लॉंग द कार्पेट फटका ड्राइव्ह करण्यात आला. बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल याही वेळेला केला जाणार परंतु नकार आला. पुन्हा ओव्हरथ्रो झालाय आणि बॅकअपला फिल्डर येतोय. तोपर्यंत आपण बघितलं की एक धाव घेण्याची वेळ फलंदाज धीरजकडे होती. एकेका धावेनं मी म्हणेल आता प्रतिस्पर्धी संघाला तेवढा जास्त काही फरक पडणार नाहीये. इफेक्टिव्ह नसतील या धावा. भले क्रिकेटमध्ये एकेका धावेला महत्व आहे परंतु या कंडिशन्स मध्ये मी म्हणेल एक धाव प्रत्येक बॉलवर दिली तरी तेवढा टेन्शन नसेल बापगावच्या गोलंदाजांना. परंतु हा डॉट बॉल. आतापर्यंत साहिलनं 10 बॉल फेस केलेत आणि फक्त 10 रन्स त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. 100च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय. हे स्ट्राईक रेट प्रॉमिसिंग नाहीये टेनिस बॉल मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडा लेग समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. वारंवार निर्धाव चेंडू येतात. शेवटचा बॉल असेल या डावामधील. 28 धावा या फक्त स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळाल्यात. कमाल केली आहे बापगावच्या गोलंदाजांनी. पहिलाच सामना ते हरणार होते अशा चर्चा सुरू होत्या परंतु त्या ठिकाणी तो सामना जिंकला. आणि इथे पहा पिकअप शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर आला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 32. 33 धावांचं लक्ष्य असेल हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट बापगावला.
जय भोलेनाथ चषकाचा कॉल होता आणि जय भोलेनाथ चषकच आलेला आहे. पाहुण्यांना विनंती करतोय आपण पुन्हा मंचावरती विराजमान व्हावं. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देणार आहोत. चला भावळीच्या कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक द्या. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. पाहुण्यांच्या वतीनं टॉस जिंकलेला आहे. पुन्हा 5 षटकांचा सामना खेळतोय. कसं वाटलं कॉन्सेप्ट 5 ओव्हरची मॅच? मस्त वाटला. आयोजन सुंदर आहे आणि त्यावेळी आता अपोजिट संघ सावध होता. किरणचा म्हणजे खेळ पाहून त्या मॅन ऑफ द मॅच दिली. असा आयसीसीमध्ये चालला तर खूप आहे आणि नेम पण प्रत्येकाला सेम पाहिजेत. कारण का मस्त त्यांचा एक पटली म्हणा गोष्ट. कारण का ते त्यांचा संघ विजय झाला तरी अपोजिट याला मॅन ऑफ द मॅच दिली. कारण का खेळ APL आता APL पण येणार आहे. आपला खेळाडू त्याच्यात मूलत वरती येतात असं आयोजन पाहिजे. कारण का प्रत्येकाचा जो खेळ चांगला करेल त्याचा याद आला पाहिजे. आणि नेम सर्वांना सारखं आपली टीम असला किंवा आपला गावचा संघ असला हे असं नाही पाहिजे. कारण का प्रत्येकाला नेम सारखं मस्त वाटलं आपलं. टॉस जिंकलेला काय निर्णय काय घेतोस? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. जरूर पहिल्या मॅच मध्ये ज्या वेळेला किरण बॅटिंग करत होता ऍज अ कॅप्टन तुम्हाला काय वाटत होतं की 12 मध्ये 51 करायचे आहेत, तुम्ही जिंकणार असं वाटत होतं? हो नक्कीच असं वाटत होतं. पण समोर पण फलंदाज चांगलाच होता. किरण असा खेळाडू आहे की तो पार महाराष्ट्र लेवलला खेळला आहे. चांगलाच प्लेयर आहे. पण थोडा बॉलरांची पण चुकी झाली पण चांगला खेळला तो. अखेर सामना जिंकला. आणि आता या मॅच मध्ये सेम गेम प्लेइंग 11 उतरवणार आहेस की काय बदल करणार आहेस? सेम प्लेइंग 11. शुभेच्छा असतील तुला. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम विरेन स्पोर्ट भावलेना आणि पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे ग्रीष्मा 11 आमने पाडाला. वळूया आपण पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी तुमच्या सोबत जोडले जात आहेत मिस्टर योगी पाटील. धन्यवाद समीर. ठाकरे पाहू शकाल या ठिकाणी 5 षटकांमध्ये अर्थात 30 चेंडूमध्ये 33 धावांची मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे टीम गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघाला. आणि आज असं वाटतं की लेग फॅक्टर ऑन आहे टीम बाबगाव संघासाठी. जरूर सलामी जोडी आपण पाहिली तर विजय पाटील, त्याच्या सोबतीला पाहिलं तर निलेश पाटील आलाय, स्वतः संघाला एक सलामीला आलाय आणि षटकाला सुरुवात केली विकेट टेकर गोलंदाज अर्थात मयूर तरेनं. पहिल्या चेंडू हाताला डॉट. हो दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट येऊ शकेल. यस चेंडूच्या खाली अशोक तरे कुठल्या प्रमाणे चूक करत नाही. आणि जसा मी म्हटलं की मयूर तरी जाणली विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याच्या स्पेल मध्ये ही पहिली सफलता त्याने प्राप्त केली. छोटस लक्ष आहे, थोडीशी संयम, थोडस पहिल्यांदा बाळगावं लागेल आणि विचारपूर्वक केली तर मात्र या ठिकाणी तुम्हाला केलावं लागेल. कारण अशा प्रमाणे जर तुम्ही चुका केल्या तर आय थिंक जो संघ सध्या तरी आपण जर पाहिलं तर बॅकफुटला आहे तो मात्र जरूर फ्रंट फुटला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आलाय दिनेश पाटील. या स्पर्धेमध्ये आम्हाला अनेकांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे. सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. स्पेशली जे आपण 4 मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पाहत आहोत एका सामन्यासाठी, त्यामध्ये आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देणारे सन्मानित चेतन बलराम काकडे याच्या वतीने आपण ट्रॉफी देत आहोत. त्याचप्रमाणे DY फाउंडेशनचे उपाध्यक्ष सन्मान दीपक जिकेने साहेबांच्या शुभ माध्यमातून आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत. KP सरांच्या माध्यमातून संजय पाटील मिठाईवाला याचकडून मिठाईचा बॉक्स देत आहोत. आणि सन्मानित सुरेंद्र चंद्रकांत काकडे यांच्या वतीनं एनर्जी ड्रिंक देत आहोत. एक चांगली संकल्पना स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या वतीनं हो बागपूरला गेले जाडली ड्रायव्हरचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला बागपूर शॉट पॉइंटला गल्लीमध्ये पुन्हा अशोक तरेकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे मात्र दिनेश पाटीलला पूर्ण केली आणि सिंगल धावाने फलंदाज दिनेशने आपला स्वतःचा आणि डावाचा मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन केला. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जे सन्मान चिन्ह पाहत आहोत, ज्या सर्वांनी आम्हाला या स्पर्धेसाठी या मुलाचं सहकार्य केलेलं आहे, संतोषजी काकडे असतील, नरेशजी काकडे, तेजसजी पाटील, नितेश पाटील, सचिन गौतम जाधव, या सर्वांचा आम्हाला
मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष आभार व्यक्त. हो छेडछाडी करण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली डाबा स्टिकची आपल्याला भरपूर बाहेर पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र पहिली अवंतर धाव इथे मात्र गोलंदाज मयूर तरेनं खर्च केली. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी सायकल आपल्याला लाभलेले आहे माजी उपसरपंच सरमळे राखेजी दिगाडकर आणि ट्रॉफी लाभलेली आहे स्वर्गीय गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ मुरलीधर गोपाल पाटील याचकडून त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. हो पुन्हा तीच लेन्थ होती परंतु या ठिकाणी पाहू शकाल कॉन्फिडन्ससाठी अपील केली गेली. बातचीत करणारी फलंदाज अखेर कॅप्टन निलेश पाटील माघारी परततोय. फलंदाजासाठी आपण ट्रॉफी देणार आहोत सन्माननीय आमनेवाडीचे उद्योजक दीपक वसंत पाटील याचकडून. हो इम्प्रोवाइज स्ट्रोक फ्लॉविन स्वीप चेंडूचा लागते फाईन बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हा फटका आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली सुनीलने जाणून बुजून हा फटका तिथे खेळला गेला कारण त्याला माहिती आहे की पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. डीप पायलेकडे आणि लॉंग लेगकडे कुठला फिल्डर नाहीये आणि त्याचाच मात्र त्यांनी फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर पहिल्या चेंडूवरती त्यांनी मात्र 4 धाबा त्या ठिकाणी वसूल केल्या गेल्या. पहिल्या चौकाराला टीम बापगावच्या इनिंग मध्ये आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 6 धाबा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूमध्ये एवढी खराब नव्हती परंतु फटका तिथे मात्र बनवला गेला. इथे मात्र 5 डिफेन्सिव्ह स्ट्रोक मिळवला क्षेत्रशेक एक्झॅक्टली सागर वनगा होता त्या ठिकाणी. चेंडू हातातून निसरला गेला. आय थिंक स्टँडवरती निशाणा साध्य झाला असता तर काहीतरी चित्र आपल्याला वेगळे पाहायला मिळू शकला असता परंतु अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धाबा धावफलकावरती लागल्या गेला. लक्ष आपण जर पाहिलं तर 33 धावांचा पाठलाग सुरू आहे म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 26 धाबांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर चतुर्थ क्रमांकासाठी आम्हाला ट्रॉफी देणारे सन्माननीय स्वर्गीय कांताबाई लक्ष्मण काकडेच्या स्मरणार्थ महेश लक्ष्मण काकडे याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी आपल्याला ट्रॉफी लाभलेली आहे सोमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर सन्माननीय अनंताजी केणे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे सन्माननीय विजय शेठ रमेश पाटील याचकडून त्यांचं सुद्धा मी मनापासून या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतोय. पाहुण्यांचं शुभागमन इथे मात्र होत असताना पहिल्या दिवसापासून पाहुण्यांची मात्र या ठिकाणी आपल्याला मांदियाली पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय गरिबांचे प्रेरणास्थान आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे माजी भारतीय जनता पार्टी युवक अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. इथे मात्र झेलची संभावना होती परंतु अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी मिस्टेक घडली गेली. वेलकम श्रीकांतजी गायकर साहेब तुमचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे वेलकम सुस्वागतम. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला पाहू शकाल ग्रामपंचायत आपले पाण्याची माजी उपसरपंच सन्माननीय सुभाष दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने संतोषजी काकडे साहेबांच्या वतीने आणि ग्रेशमा 11 आपल्या संघाच्या वतीने सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्रिकेटचे प्रेमी आहेत श्रीकांत गायकर साहेबांबद्दल बोलायचं झालं तर वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून समाजामध्ये कार्य करतायत. मग कार्य सुखाचा असू दे किंवा दुःखाचा असू दे त्या कार्यक्रमामध्ये जरूर भेट देतात परंतु या ठिकाणी फटकाला जबाब होता आणि चेंडू चाललाय पॉइंटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
पत्र पाहिलं आपण कारण चेंडूच्या ब्रीडवरती तो फटका सजवला गेला फलंदाज दिनेश पाटीलनं. हो पुन्हा इनसाइड आउटचा फटका पडतो. इथे कबरला चूक होणार नाहीये. जबरदस्त शत्रक्षण आणि चांगला झेल तिथे मात्र संपादित केला आणि अखेर फलंदाज बाद झाला दिनेश पाटील. दुसरा धक्का लागला टीम, तिसरा धक्का लागला टीम आईगाव विस्फोट वालचिन बाबगाव संघाला. वरती याकडे सुद्धा मात्र बाबगाव संघाला लक्ष केंद्रित करावं लागेल कारण जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने असतात तेव्हा तेव्हा ते सामने इंटरेस्टिंग मूड मध्ये जात असतात आणि त्यापैकी हा सामना कदाचित असू शकेल कारण सोनालीपाडा संघाचा आपण जर विचार केला तर त्यांची ताकद त्यांची गोलंदाजी आहे. हो न्यू बॅटर लाऊड अपील पण तो चेंडू बाटची कडा चेंडू चालला अगदी फाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नशिबाच्या 4 धावा. लागेल कारण या ठिकाणी पूर्णपणे फलंदाज बीट झाला होता पण तो रिझल्ट मात्र चांगला पाहायला आपल्याला बाबगाव संघाच्या दृष्टिकोनातून पुन्हा कव्हरला छत्रशी सज्ज आहेत. पहा किती वेगाने चेंडूची फेकी मात्र त्या ठिकाणी झाली गेली आणि अखेर सिंगल धाव तिथे कंप्लीट. आज तकनिकच्या रूपाने मात्र तुषार बॅटिंग करते. पहा त्याच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा जरूर त्यांनी जोडल्या त्याच्यानंतर सिंगल त्यांनी कंप्लीट केली आणि आपल्या पार्टनरला त्यांनी मात्र आता स्ट्रायकिंग एंडला त्यांनी बोलवलं आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 17 धावा दहा फलक्यावरती आपण पाहत आहोत. विजयासाठी आता मात्र फक्त 17 आणि 16 धाब्यांची गरज 33चा मात्र या ठिकाणी पाठलाग सुरू आहे आणि त्यासाठी आता मात्र 19 चेंडू तुमच्याकडे आता मात्र शिल्लक आहेत. पहा यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. फक्त सॉफ्ट पाण्यात ड्राईव्ह केला चेंडू चाललाय वेगाने बॅकवर स्क्वेअर लेग कडे डीप वरून जोपर्यंत शत्रक्षक येऊन चेंडू उचलून फेक करतायत तिथे मात्र 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या कारण सुनीलला आपण जर पाहिलं तर एक चतुर खेळाडू आहे. जरूर मॅचची शिकवेशिका आहे त्या अनुषंगाने तो केलेच असतो. यापूर्वी आपण जर पाहिलं तर विजय पाटीलने ती चूक केली, निलेश पाटीलने चूक केली, दिनेशने चूक केली कारण त्यांनी हवेत फटके केले आणि त्याच्यामुळे मात्र झेलबादच्या स्वरूपात ते बाद झाले आणि आता मात्र तुषारच्या सुपल्या सुनील चांगलं कार्य करतोय आपल्या संघासाठी. 19 धावा दहा फलक्यावरती लागल्या गेल्या. यानंतर तुम्हाला आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळू शकेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल विरेन स्पोर्ट भाबाले. मयूर तोरे दुसऱ्या स्पेलमध्ये आपण त्याला पाहत आहोत. पहा उचली घेणारा चेंडू होता फक्त त्या ठिकाणी दिशा दाखवलेली. पहा किती सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाज स्वतः शॉट मिडविकेटला गेला चेंडूला उचललं पण तो तुम्हाला या ठिकाणी विकेट्स घ्यावे लागतील. विकेट्स तुम्ही घेतले तरच हा सामना जिंकू शकता. या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. अदरवाईज जर 5 षटकांपर्यंत तुम्ही जर हा सामना घेऊन गेले तर मग आय थिंक बाबगाव सगळ्या सामन्यावरती पूर्णपणे वरचढ ठरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल आणि यासिम सिद्धूला सुद्धा मात्र ठाऊक आहे. वीस धावा दहा फलक्यावरती लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 13 धाब्यांची आवश्यकता आणि गुड न्यूज आहे टीम गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघासाठी. जर तुम्ही आजच्या गटातून जर टॉप 4 मध्ये प्रवेश केला, जर तुम्ही क्वालिफाय झाले आजच्या दिवसामधून तर तुम्हाला हो इथे मात्र एक्झॅक्टली काय घडलंय थोडस हेजिटेशन होतं परंतु ती धाव मात्र शेवटच्या क्षणाला मात्र कंप्लीट केली गेली. तर ग्रामपंचायतचे आय थिंक लिपी करतात नरेश पाटील याचकडून तुम्हाला
एकविरा ट्रिप असणार आहे. एकविरा आईचं दर्शन तुम्हाला जरूर घडणार आहे त्यांच्या माध्यमातून. परंतु त्यासाठी तुम्हाला आज क्वालिफाय हो या ठिकाणी करावं लागेल. टॉप 4 मध्ये तुम्हाला प्रवेश करावा लागेल. आणि आज सर्व काही सुरळीत आपण पाहत आहोत. बाबगाव संघाच्या बाजूने मात्र सर्व गोष्टी लागलेल्या आहेत. असं वाटतं की लक फाटर सुद्धा त्यांच्या पाठीमागे आज आपण पाहत आहोत. सिंगल आता मात्र धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. हो पकडच्या सहाय्याने केल्याचा प्रयत्न लेन सुद्धा त्याच पद्धतीने मात्र हाताला होती मयूर तरेने. परंतु त्या ठिकाणी वेग जास्त हाताला गेला आणि त्या वेगामध्येच मात्र फलंदाज तुषार मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला बीट होताना पाहायला मिळतोय. मयूर तरे आपण जर पाहिलं तर प्रॉपर गोलंदाज म्हणून त्याची निवड या संघामध्ये आपण पाहत आहोत. आणि एक्झॅक्टली नेहमीच तो विकेट टेकर राहिला या स्पर्धेमध्ये. या सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत 1 सफलता 2 सफलता त्याने प्राप्त केल्या. परंतु या ठिकाणी जर तुम्ही अशा प्रमाणे डॉट चेंडू जरी टाकले तरी सुद्धा मात्र तुम्ही या प्रतिस्पर्धी संघावरती दडपण टाकू शकता. थोडासा बॅकफुटला गेला होता. पाठीमागे वजन त्याने ट्रान्सफर केला आणि तदनंतर त्यांनी ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही. आतापर्यंत आपण मयूर तरेचा जर स्पेल पाहिला तर या ओव्हरमध्ये 4 लिगल चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत. फक्त 2 धावा त्यांनी खर्च केला. 2 निर्धाव चेंडू त्यांनी हाताळले. हो इथं मात्र इंग कटर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा इथे आपण पाहत आहोत. जे खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या पलीकडे चेंडू लँडिंग झाला आणि अखेर त्याच मुळे मात्र या बोनसच्या रूपाने धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्रीट काहीतरी पदिल्यात करण्याचा प्रयत्न व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न मयूर तरेने केला होता. परंतु त्याच्या अंगली केला असं आपण म्हणू शकतोय. आणि अशा रीतीने मात्र या ठिकाणी 1+1 एकूण 2 धाबा तिथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट वरती मोठा हिट पाहायला मिळतोय. परंतु मिड विकेटला फिल्डर सज्ज आहे. झेल पकडलाय परंतु फलंदाज असेल नाबाद कारण फ्रीट चेंडूवरती मात्र या ठिकाणी तो झेल पकडला गेला. आणि लंच ब्रेक नंतर पुन्हा आमच्या सोबतीला जोडले जातील एसके एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर मिस्टर किरणजी तले. त्याचं करूया आपण हार्दिक स्वागत. फटका अतिशय सुंदर सजवला होता परंतु कुठेतरी फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तो झेल पकडला गेला. 1 धाव धरून पूर्ण केली गेली. हो इथे मात्र पहा अगदी परफॉर्म डिलिव्हरी नाका जवळून चेंडू मात्र निघून गेला. अगदी सुगंध देत इष्टांच्या पाठीमागे शॉट तडब्याला मोनिशकडे सुद्धा मात्र थोडीशी मिस्टेक घडली परंतु 1च धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची या संधी फलंदाजाला मिळाली. आणि अखेर बायचा इशारा आणि 3रा षटकाचा खेळ आपण जर या ठिकाणी पाहिला तर सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडूमध्ये 8 धाबांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता. जरूर संघनायक निलेश पाटील इथे मात्र पाणी पाजण्याचं कार्य करतोय. परंतु पाणी पिलाना बस एक बहाना है यासीन. उसके पीछे बहुत से राज होते हैं. अनेक कानमंत्र दिले जात आहेत की तुम्हाला कसा खेळायचा आहे, कुठल्या गोलंदाजाच्या विरोधात तुम्हाला कशा रीतीने फटके खेळायचे आहेत. या सर्व गोष्टीचा तिथे विचार केला जात असतो. परंतु सध्या आज तापमान सुद्धा पाहिलं तर जास्त उष्णता वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने मात्र अशा उष्णतेमध्ये खेळाडूंची ऊर्जा सुद्धा कमी होत असते आणि त्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. आणि तेच मात्र कार्य आज निलेश पाटील करतायत. 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता. व्यासपीठावरती पाहू शकाल या स्पर्धेचा सध्या आनंद घेत असताना सर्वांची लाडके प्रिय व्यक्तिमत्व नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती पहा तुम्हाला स्वीट हास्य पाहायला मिळू शकेल. सन्माननीय श्रीकांत गायकर साहेब त्यांच्या सोबतीला पाहू शकाल. आमने पडची माजी उपसरपंच सन्माननीय सुभाषजी दलवी साहेब जरूर या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. संतोषजी काकडे साहेबांच्या वतीनं 4 दिवसांचा सोला आपण पाहत आहोत. त्या स्पर्धेचा आता 3रा दिवसाचा खेळ आपण पाहत आहोत. सुपर सॅटर्डे आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी आतापर्यंत एक संघानं अगदी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. आडे 11 किरवली संघाने. तो आपण काल सायंकाळच्या सत्रामध्ये सामना पाहिला आणि आज पाहूया कोणता संघ सेमी फायनलला मात्र पात्र ठरेल. नवीन गोलंदाज आशिष आलाय. चांगली कोशिश त्याला करावी लागेल. और पिच चेंडू खराब लेंथ होती आणि त्याच्यावरती बरसला फलंदाज आणि चेंडू लँडिंग होतोय लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि आता विजयासाठी फक्त 2 धाब्यांची गरज टीम गावदेवी बापगाव संघाला. चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज आशिष. आज पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजाने कुठेतरी निराशजनक कामगिरी केली. बालगोपाल सोनालीपाडा संघाने फक्त 32 धावा जोडल्या आणि त्यांचा संरक्षण करत असताना मात्र या ठिकाणी धाबांचा रन चेस चांगल्या पद्धतीने आपण पाहिला. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की कुठेतरी या सामन्यामध्ये सोनालीपाडा संघ पूर्णपणे आपल्याला बाग फुटला पाहायला मिळतोय. या फक्त 2 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 10 मध्ये 2 ची गरज. एकतर्फा खेळ इथे मात्र आपण पाहिला. ओ पाहू शकाल या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडले. चेंडू चालला अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरून. पंचाचा वाईटचा इशारा. या सिंगलच्या सोबतीनं स्कोर आर लेवल 32 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी आता मात्र फक्त 1 धावेची गरज. एकूण या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर 32 संघांना संधी देण्याचा प्रयत्न आज आपल्याला आयोजकांच्या वतीने पाहायला हो. डिलाइटफुल अप्परकडे सायना विजयाची धाव पाहिली आपण. तुषारची हुशार कामगिरी पाहिली. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि स्पर्धेच्या बाहेर जात असताना टीम बालगोपाल सोनालीपाडा. सो हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन नरेश पाटील. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई गावदेवी स्पोर्ट बापगाव. आणि जाऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. ज्याने 2 षटकांचा स्पेल त्याला फक्त 2 षटकांच्या स्पेल मध्ये धाबा खर्च केल्या 6 आणि धाबांचा पाठला करत असताना वैयक्तिक 10 धाबांचं इथे मात्र योगदान दिलं. आणि तो खेळाडू आहे मिस्टर छोटा पॉकेट बडा धमाका मूर्ती लहान कीर्ती महान मिस्टर सुनील ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. चला आपण प्रथमतः सामनावीराचा पुरस्कार देऊ आणि तदनंतर काही सन्मान जे आहेत ते सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पहा ग्रीष्मा काकडे कोचिंग साठी चालली का तिकडे, कारण तिच्या नावाने संघ सातत्याने खेळताना आपण पाहतोय. चला सुनील या सन्मानित श्रीकांत गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया. ही सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे सामनावीराची आणि ती ट्रॉफी आपण या ठिकाणी वितरित करीत आहोत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमने आमनेपाड्याचे सन्मानित सुभाषजी दलवी साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया गिफ्ट हॅम्पर, जो आम्हाला डीवाय फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपकजी केणे यांच्याकडून लाभलेला आहे. तदनंतर स्वीट बॉक्स आहे संतोषजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स या ठिकाणी वितरित करूया. सन्मान रामदासजी जाधव यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते जी एनर्जी ड्रिंक आहे ते आपल्या शुभ हस्ते वितरित करा. सो वेल प्लेड सुनील, जरूर तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असाच खेळ तुझ्याकडून होईल शेवटच्या सामन्यामध्ये, याच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगत आहोत. आणि जाऊया आपण पुन्हा व्यासपीठाकडे. तत्परते आपण या ठिकाणी दोन्ही संघाला विनंती करतो की आपण खेळायला सुरुवात करायची आहे, कारण दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. वीरेन स्पोर्ट भाबाले विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा, अर्थात आयोजक संघ सध्या इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करूया. स्पर्धेचे जनक सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत आमने आमनेपाड्याचे सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान